निश्चित करून घ्यायचं आहे, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पॅनल्टी आपल्याला आहेच, याची देखील नोंद घ्यायची आहे. वेळेसंग एक षटकाच्या आतमध्ये आपण आयोजकांना येऊन भेटायचंय, आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचंय, अन्यथा चेंडूच्या स्वरूपात पॅनल्टी दिली जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि आता देखील आपल्याला चेंडूची पॅनल्टी भेटलेली आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. यावेळेस पहिला चेंडू सलामी दिली जाते. पहिल्या चेंडूवरती चेंडू येतोय सीमारेषा पार, चौकार. हेमंत सोकांडे पेटून उठतोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवला जातोय, हल्ला केला जातोय गोलंदाज परेश भोईर याच्यावरती. चौकारानं सांगता झाली. येणारा दुसरा चेंडू पुनर्ष एकदा गोलंदाज सज्ज होईल. परेश भोईर टू हेमंत सोकांडे. यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी झाली, थोडीशी मिसफील्ड पाहायला भेटली पिंपळा संघाकडनं. दुसरा चेंडू देखील निघून जाईल सीमारेषा पार, चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. त्यावर येणाऱ्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा देखील मोठा फटका आला, चौकार गेला. चौकारानं मात्र धावफलक पुढे सरकलं ते 8 या धावसंख्येवरती. यावेळेस गोलंदाज सज्ज होईल. षटकातील तिसरा चेंडू असेल परेश भोईर टू हेमंत सोकांडे. यावेळेस फुलटॉस चेंडू फसवलं जातंय. हेमंत सोकांडे बॅक टू द पॅव्हलियन. तिसऱ्या चेंडूवरती पहिला झटका बसेल झेंडा स्पोर्ट आडगाव संघाला, तो हेमंत सोकांडे याच्या रूपानं. आले, दोन्ही चेंडू निघून गेले सीमारेषा पार, चौकार करिता. त्यानंतर येणार तिसऱ्या चेंडूवरती फसवलं गेलं ते फलंदाज हेमंत सोकांडे याला. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय सनी सोकांडे. यावेळेस येणारा चौथा चेंडू असेल. सुरुवातीला 2 चेंडू मोठ्या फटक्यांसाठी आले. तिसऱ्या चेंडूवरती मोठा मासा गळाला गुतवावा लागला, तो हेमंत सोकांडेच्या नावाचा. त्यानंतर नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये सनी सोकांडे. येणारा चौथा चेंडू परेश भोईर सज्ज होईल. परेश भोईर टू सनी सोकांडे. यावेळेस फुलटॉस चेंडू दिशा द्यायचं काम केलंय चेंडूला. चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क, षटकार. हल्ला बोल केला जातोय गोलंदाज परेश भोईर याच्या गोलंदाजीवर. यावेळेस पुनर्ष एकदा परेश सज्ज होतोय. यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी झाली. पंचांचा इशारा येईल, वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत भर पडेल. धावफलक 1 ने पुढे लोटलं जाईल. 1 गडी बाद 15 या धावसंख्येवरती. यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी झाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू विसावा घेतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावपणात सांगता येईल चेंडूचे कमबॅक करतोय गोलंदाज परेश भोईर येणाऱ्या चेंडूवरती. यावेळेस नक्कीच षटकातील शेवटचा चेंडू असेल. चला बॅट द्यायचे फलंदाजाला. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. त्या 5 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा जमवल्या जातात झेंडा स्पोर्ट आडगाव संघाकडनं. त्यावर 1 गडी बाद होईल. हेमंत सोकांडे या नावाचा विकेट दिलाय. शेवटचा चेंडू असेल. परेश भोईर सज्ज होतोय. परेश भोईर टू सनी सोकांडे. वेळेस सुरेख चेंडूची हाताळणी झाली. पुनर्ष एकदा निर्धावपणात सांगता येईल चेंडूची.
धावफलक स्थिरावलं जाईल, एक गडी बाद 15 या धावसंख्येवरती. त्यानंतर पंचांकडे इशारा येतोय शतक समाप्तीचा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका जर विचार करायला गेलो आपण तर एक गडी बाद 15 या धावसंख्येवरती धावफलक लागलं जाते झेंडा स्पोर्ट आडगाव संघाचं. यावेळेस दुसरं षटक. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती, यतीश पाटील. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल मैदानामध्ये. या 12 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील झेंडा स्पोर्ट आडगाव संघाकडनं. यावेळेस यतीश पाटील टू राजेश मडके. विनंती असेल दोन्ही संघांना थोडी घाई करायची आपण. पिलंजे संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय आपण. यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी झाली. कार्पेट सायाने चेंडू खेळून काढला जातोय, त्यावर एक धाव कन्वर्ट केली जाईल आणि केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटते या ठिकाणी आई गावदेवी पिंपळा संघाकडनं. तो गोलंदाज यतीश पाटील याच्याकडनं सुरेख चेंडूची हाताळणी झाली. हलक्या हाताने चेंडू खेळून काढला गेला राजेश मडके यांच्याकडनं. यावेळेस पुनर्श एकदा यतीश पाटील सज्ज होतील. यतीश पाटील तू सनी सोकांडे. यावेळेस भन्नाट वेगाने चेंडू हाताळला जातो यतीश पाटील यांच्याकडनं. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरेल विसावा घेईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावपणात सांगता येईल चेंडूची धावफलक कुठेतरी स्थिरावलं जाईल. एक गडी बाद 16 या धावसंख्येवरती. सन्माननीय विशाल निमसे, आपल्याला विनंती असेल आपण या सामन्याचा टॉच करायचा आहे. यावेळेस सुरेख चेंडू तितकाच सुरेख फटका. फटका फसतोय. दुसऱ्या विकेटचं पतन होईल. दुसरा झटका बसेल झेंडा स्पोर्ट आडगाव संघाला. तो सनी सोकांडे यांच्या रूपानं. यावेळेस सुरेख गोलंदाजीचा प्रत्यक्ष पाहायला भेटतो तो आई गावदेवी पिंपळा संघाकडनं यतीश भोईर यांच्या रूपानं. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. पुनर्ष एकदा यतीश पाटील. यावेळेस पुन्हा एकदा तोच चेंडू तीच दिशा ऍक्शन रिप्ले पाहायला भेटलोय. पुन्हा एकदा विकेटचं पतन होईल. बॅक टू बॅक. पाटील यांच्याकडनं पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेलो तर तब्बल 15 धावा कुठून काढल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा जर विचार करायला गेलो आपण तर 4 चेंडू हाताळून जर त्यांनी केवळ 2 धावा खर्च केल्या, त्यांनी 2 गडी बाद. यावेळेस नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये प्रतीक. सोळा एकच. यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी झाली. पुनर्श एकदा यतीश पटेल यांच्याकडनं एकच धाव खर्च केली जाईल. एका धावेवरती समाधान मानावं लागले राजेश मडके याला. धाव फलक एक पुढे सरकलं. ती 17 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 17. नक्कीच शेवटचा चेंडू असेल षटकातील. यतीश पाटील टू राजेश मडके. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जातोय सीमा रेषेला. सीमा पार. चौकार. चौकारानं धावफलक पुढे लोटलं जाईल. 3 गडी बाद.
त्याला थोडी घाई करायची आहे गावदेवी पिंपळा संघ. शेवटचं शतक. निखिल पाटील येतोय गोलंदाजी मार्कवरती. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या 6 चेंडू मागे किती धावा जमल्या जातील झेंडा स्पोर्ट आडगाव संघाकडनं. निखिल पाटील टू प्रतीक. शेवटचं षटक, तिसरा षटक. तिसऱ्या षटकातील सलामीचा चेंडू, पहिला चेंडू असेल निखिल पाटील याचा सामना करेल तो प्रतीक. यावेळेस सुरेख चेंडूच्या हाताळणी झाली. भन्नाट वेग होता चेंडू मागे, त्यावर नक्कीच एक धाव घेतली जाईल. राजेश मडके मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागते. राजेश मडके यांना धावफलक 1 ने पुढे लोटलं जातंय. 3 गडी बाद 22 या धावसंख्येवर. यावेळेस अतिशय सुरेख चेंडूच्या हाताळणी झाली. भन्नाट वेगानं गोलंदाजी केली जाते आई गावदेवी पिंपळा संघाकडनं. ती गोलंदाज निखिल पाटील यांच्या माध्यमातून. षटकातील दुसरा चेंडू निर्धाव जातोय निखिल पाटील यांचा. चेंडू काहीसा समजला नाही. राजेश मडकेंना विचारात पाडलं जातंय. येणारा तिसरा चेंडू निखिल पाटील टू राजेश मडके. यावेळेस फुलटॉस चेंडू, पुरेपूर समाचार घेतला जातोय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. षटकार. मात्र धावपळ पुढे लोटलं जातंय. 3 गडी बाद 28 या धावसंख्येवरती. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 3 चेंडू मागे झेंडा स्पोर्ट आडगाव संघ किती धावांपर्यंत मजल मारतोय. निखिल पाटील टू राजेश मडके. येणारा चौथा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा दिशा दिली चेंडूला. पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू निघून येईल आउट ऑफ द पार्क. षटकार. धावफलक पुन्हा एकदा 6 ने पुढे लोटलं जाईल. पुढे लोटलं गेलं. 3 गडी बाद 34 या धावसंख्येवर. राजेश मडके मात्र आपल्या नावाची छाप सोडताना दिसतो मैदानात. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. यावेळेस विचार करायला भाग पाडलं जातंय गोलंदाज निखिल पाटील याला. ते फलंदाज राजेश मडके यांच्याकडनं. येणारा पुढचा चेंडू पुन्हा एकदा निखिल पाटील सज्ज होतील. निखिल पाटील टू राजेश मडके. यावेळेस बॅटची टॉप एज घेऊन चेंडू निघून जातोय. त्यावर नक्कीच एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होतोय. यस गडी बाद. एकच धाव. धावफलक शेवटचा चेंडू निखिल पाटील टू राजेश मडके. नक्कीच सुरेख चेंडूच्या हाताळणी झाली. हलक्यादार चेंडू खेळून काढला जातोय. त्यावर एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होतोय. यस गाडी बाद. एक धाव कन्वर्ट केली जाईल. धाव ताना बनवायचंय.
चला झेंडा स्पोर्ट आडगाव संघ विनंती असेल आपल्याला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आपण. 18 चेंडू 37 धावा. यापुढील होणारा सामना पिलंजे विपक्ष वेहळे, त्यानंतर होणारा सामना टेमगर विपक्ष गांद्रे. क्षेत्ररक्षण सस्ताना दिसतोय झेंडा स्पोर्ट आडगाव संघाकडनं. येणारे 18 चेंडू 37 धावा. तर सलामीची जोडी आले पिंपळास संघाकडनं. आई गावदेवी पिंपळास संघ सलामीची जोडी पोहोचले मैदानाच्या आतमध्ये. सतीश पाटील, यतीश पाटील, सतीश पाटील आणि यतीश पाटील सलामीची जोडी पोहोचले मैदानाच्या आतमध्ये. सलामीचा गोलंदाज सज्ज होतोय हेमंत सोकांडे. विनंती असेल चला झेंडा स्पोर्ट आडगाव संघ थोडी गती द्या सामन्याला. येणारे 18 चेंडू 37 धावा. सलामीचा चेंडू हेमंत सोकांडे टू सतीश पाटील. 18 चेंडू 37 धावा. यावेळेस पहिल्या चेंडू पासून आक्रमक हल्ला केला जातोय हेमंत सोकांडे यांच्या चेंडूवरती. पहिल्याच चेंडूवरती खणखणीत चौकार लागला जातोय. संघाचं खातं पण केलं जातंय ते सतीश पाटील यांच्याकडनं. धाव पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेस येणारा दुसरा चेंडू असेल हेमंत सोकांडे यांचा. हेमंत सोकांडे तो सतीश पाटील. 18 चेंडू 37 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार आलाय. यावेळेस येणारा दुसरा चेंडू पुनर्ष एकदा गोलंदाज सज्ज होईल हेमंत सोकांडे टू सतीश पाटील, मॅन फ्रॉम पिंपलास. यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी झाली. पंचांकडे अपील केली जाते परंतु पंच दात पेटाळताना दिसतात. निर्धावपणाने सांगता येईल चेंडूची. पहिल्या चेंडूवरती मोठा फटकाला त्यानंतर कमबॅक केलं जातं हेमंत सोकांडे यांच्याकडनं. पुनर्ष एकदा गोलंदाज सज्ज होईल हेमंत सोकांडे तू सतीश पाटील. यावेळेस मोठा फटका फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. यास पहिल्या विकेटचं पतन होईल. पहिला झटका दिला जाईल आई गावदेवी पिंपळा संघाला तो सतीश पाटील यांच्या रूपानं. तिसऱ्या चेंडूवरती मोठा झटका दिला जातोय आई गावदेवी पिंपळा संघाला. जर विचार करायला गेलो हेमंत सोकांडे तर पहिल्या चेंडूवरती मोठा फटकाला त्यानंतर निर्धाव चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवरती गडीबाद. यावेळेस नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये चिराग गवळी. हेमंत चिराग
यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडूच्या हाताळणी पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत भर पडेल. धावफलक एकने पुढे लोटलं जाईल. एक गडी बाद 5 या धावसंख्येवर. पुनर्ष एकदा सुरेख चेंडूच्या हाताळणी झाली. गतीमध्ये परिवर्तन केलं जातंय. स्लोवर रित्या चेंडू हाताळला जातोय. फलंदाज चिरा गेला. निर्धावपणाने सांगता येईल चेंडूची. 37 धावांचा पाठलाग करत असताना आई गावदेवी पिंपळा संघ आतापर्यंत 5 धावा जमवल्या जातात. त्यानंतर एक गडी बाद होईल. पुनर्ष एकदा हेमंत सोकांडे सज्ज होईल. हेमंत टू चिराग. येणारा पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडूच्या हाताळणी केली जाईल. गतीमध्ये वारंवार परिवर्तन केलं जातंय. गोलंदाज हेमंत सोकांडे यांच्या रूपानं अतिशय चतुर गोलंदाजी केली जाते ती झेंडा स्फोट आडगाव संघाकडनं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक स्थिरावलं जातंय केवळ 5 या धावसंख्येवरती. नक्कीच येणारा शेवटचा चेंडू असेल हेमंत टू चिराग. यावेळेस भन्नाट वेग. अतिशय वेगाने चेंडू हाताळला जातोय. पुनर्ष एकदा निर्धावपणाने सांगता होते चेंडूची. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल हेमंत सोकोंडे यांच्याकडनं. केवळ 5 धावा खर्च केल्यात. एका षटकामध्ये आणि एक गडी बाद केलाय तो हेमंत सोकोंडे याने. नक्कीच नवीन गोलंदाज येतोय. सांघिक दुसरा वैयक्तिक पहिलं षटक. रोहित कुबड. येणारे 12 चेंडू 32 धावा. रोहित टू यतीश. यावेळेस रिव्हर्स अटॅक सक्सेसफुल. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. षटकार. धावफलक 6 ने पुढे लोटलं जाईल. यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज यतीश यांचा, परंतु फटका फसतोय. निर्धावनात सांगता येईल चेंडूची. कमबॅक केलं जाईल गोलंदाजाकडनं. की पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर अतिशय सुरेख फटका पाहायला भेटला. तो आई गावदेवी पिंपळा संघाकडनं फलंदाज यतीश पाटील यांच्या रूपानं. पुन्हा एकदा रोहित सज्ज होईल. रोहित टू यतीश. येणारा तिसरा चेंडू. यावेळेस सुरेख फटका होता. फटका फसतोय. स्वतः गोलंदाज येतोय झेल खाली आणि सोप्पा झेल टिपला जाईल. दुसऱ्या विकेटचं पतन होईल. दुसरा झटका बसेल आई गावदेवी पिंपळा संघाला. तो यतीश पाटील यांच्या रूपानं. धावफलक
यावेळेस अतिशय सुरेख चेंडूच्या हाताळणी झाली. पंचांचा इशारा येतोय शतक समाप्तीचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाफळकर धावा लागल्या जातात केवळ 11. नक्कीच येणारे 6 चेंडू 26 धावा. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वरती झेंडा स्फोट आडगाव संघाकडनं विनायक निमसे. 6 चेंडू 26 धावा. विनंती असेल थोडं सहकार्य करा. झेंडा स्फोट आडगाव संघ गती द्यायची सामन्याला. विनायक निमसे टू चिराग गवळी येणारे 6 चेंडू 26 धावा. सुरुवात होईल सामन्याला. 6 चेंडू 26 धावा. यावेळेस पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल उत्तर दिलं जातंय. येणारे 6 चेंडू 26 धावेची गरज असताना पहिल्या चेंडूवरती बिगिट मारली जाते. चेंडू सरळ नेऊन पुतवला जाते षटकारासाठी. धावफलक 6 ने पुढे लोटलं जाईल. यावेळेस मात्र येणारे 5 चेंडू आणि 20 धावेची गरज असेल. प्रेशर दर्पण आणलं जातंय फलंदाज चिराग गवळे यांच्याकडनं ते गोलंदाज विनायक निमसे यांच्यावरती. येणारे 5 चेंडू 20 धावा. पुनर्ष एकदा गोलंदाज सज्ज होईल. विनायक निमसे टू चिराग गवळी. यावेळेस सुरेख चेंडूच्या हाताळणी झाली. त्यावर 1 धाव घेतली जाईल. नक्कीच केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. धावफलक 1 ने पुढे लोटलं जातंय 18 या धावसंख्येवरती. येणारे 4 चेंडू 19 धावा. 3 विकेट मारावे लागतील फलंदाज परेश मोर्याला. यावेळेस मोठा फटका. सुरेख झेल अप्रतिम झेल. बॅक टू बॅक चौथा झटका दिला जाईल आई गावदेवी पिंपळा संघाला. तो फलंदाज परेश बोर यांच्या रूपानं. चेंडू 19 धावा. कंपल्सरी चेसिंग राहीलची नोंद घ्यायची आहे. जर कुठल्याही प्रकारची चुकी केली गोलंदाजाने तर नक्कीच रंग दिल्या सामन्यामध्ये. यावेळेस पुनर्ष एकदा सुरेख चेंडूच्या हाताळणी झाली. पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. पंचांना कुठल्याही प्रकारचे हातवारे करायचे नाहीत याची देखील नोंद घ्यायची आपण. यावेळेस वाईटचा इशारा येतोय पंचांकडनं. विनंती असेल पंचांना खेळाडूंना पंचांना कुठल्याही प्रकारचे हातवारे करायचे नाही आपण. यावेळेस येणारे 3 चेंडू 3 विकेट. 3 चेंडू 18 धावा. विनायक वेळेस सुरेख चेंडू स्वतः गोलंदाज झेल खाली येतोय. पुन्हा एकदा विकेटचं पतन होईल. बॅक टू बॅक झटके दिले जातात आई गावदेवी पिंपळा संघाला. आडगाव संघाच्या खिच्यात जातोय हा सामना. यावेळेस येणारे 2 चेंडू 18 धावा. विनायक टू निशांत. पुनर्ष एकदा सुरेख चेंडूच्या हाताळणी झाली. गती कमी केली जाते चेंडू मागची. स्लोवर चेंडूची हाताळणी केली जाते ती गोलंदाज विनायक निमसे यांच्याकडनं. यावेळेस 1 चेंडू 18 धावा. पुनर्ष एकदा सुरेख चेंडूच्या हाताळणी झाली. झेंडा स्फोट आडगाव संघ विजयी होतो या ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी विनंती असेल झेंडा स्फोट आडगाव संघ राजेश मडके यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचंय.